की छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड नव्याने बांधलेला किल्ला नाही. म्हणजे शिवाजी महाराजांनी रायगडावर नवीन बांधकाम केलं, अनेक इमारती बांधल्या, परंतु रायगडाचा इतिहास जर आपण पाहिला तर रायरी किंवा रायगिरी या नावाने रायगडाचे उल्लेख आपल्याला सापडतात. आणि या रायरी किल्ल्यावर अनेक सत्तांनी राज्य केल्याचे ऐतिहासिक पुरावे सुद्धा आपल्याला सापडतात. म्हणजे 12व्या शतकात मराठा पाळेगारांचा या रायगडावर ताबा होता. त्यानंतर शिर्केने सुद्धा या रायगडावर राज्य केल्याचे ऐतिहासिक पुरावे आपल्याकडे सापडतात. म्हणजे शिर्क्यांचीच कुलदेवी असलेल्या शिरकाई देवीचे प्राचीन मंदिर सुद्धा आपल्याला रायगडावर पाहायला मिळतं. त्यानंतर विजयनगर साम्राज्याने या रायरीवर ताबा मिळवला. बहमनी सुलतानांची सत्ता सुद्धा या रायरीवर होती. नंतर निजामशाहीच्या ताब्यात हा रायरी गेला आणि 1636 मध्ये ज्यावेळेस निजामशाही संपुष्टात आली त्यानंतर हा रायरी विजापूरच्या आदिलशाहीकडे गेला. आणि हा रायरी ही जावळीच्या विस्तृत प्रदेशात येत असल्यामुळे जावळीचे राजे म्हणजेच चंद्रराव मोरेंच्या ताब्यात हा रायरी गेला. आता इतक्या प्रभावी सत्तांनी या रायरीवर राज्य केलेलं असून सुद्धा या रायरीचा म्हणावा तसा विकास झाला नव्हता. या प्रदेशातील जनता निराश होती. या प्रदेशातले जे वतनदार होते ते चंद्रराव मोऱ्यांच्या दहशतीखाली होते आणि अशामध्ये हा चंद्रराव मोरे महाराजांना सुद्धा डिवचत होता. त्यामुळे महाराजांनी संपूर्ण जावळीचा प्रदेश आपल्या ताब्यात घेण्याचं ठरवलं. त्यावेळी महाराजांनी या चंद्रराव मोरेंच्या विरोधात असलेले आणि जावळीमधल्या अनेक वतनदारांना आपल्या बाजूला केलं आणि 1656 मध्ये महाराजांनी जावळीवर हल्ला केला. संपूर्ण जावळीचा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर हा चंद्रराव रायरीवर पळून गेला. तेव्हा महाराजांनी या चंद्रराव मोरेचा पाठलाग रायरीपर्यंत गेला, रायरीला वेढा दिला आणि रायरीचा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. आणि त्यानंतर महाराजांनी या रायरीचं नामकरण केलं रायगड आणि या रायगडावर महाराजांनी नव्याने अनेक वास्तू बांधल्या, नव्याने इमारती बांधल्या, नव्याने तळी बांधली, विहिरी बांधल्या आणि या रायगडाला एक राजधानीचं स्वरूप प्राप्त करून दिलं. म्हणजे शिवाजी महाराजांच्या आधी सुद्धा रायरीला एक महत्व होतं. रायरीवर अनेक सत्ता राज्य करत होत्या, परंतु शिवाजी महाराजांमुळे रायरीचा रायगड झाला आणि रायगडाला राजधानीचं स्वरूप प्राप्त झालं.